मी आधीच सांगते की ह्या रेसिपीला ना थोडंसं तेल जास्त लागतं. तर आज आपण बनवणार आहोत कांद्याच्या पातीची मस्त अशी झणझणीत भाजी. तर कांद्याची पात मी आधी स्वच्छ करून घेतली आणि त्यानंतर त्याला कट करायचं आहे आपल्याला. तर कट करताना ना कांदे जे असतात ना मागचे तर ते वेगळे कट करून ठेवायचे बघा अशा प्रकारे, आणि पात अशी वेगळी ठेवायची थोडीशी. त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायचं. तेल याला थोडंसं जास्तच लागणार आहे. त्यामध्ये मोहरी आणि हिंगाची फोडणी करायची आणि त्यामध्ये लसूण घालायचं. आता लसूण आपल्याला हलकासा लालसर होईपर्यंत परतायचा आहे आणि मग त्यामध्ये जे कांदे होते ना ते परतून घ्यायचे आणि कांदे हलकेसे परतून झाले ना की मग त्यामध्ये घालायची आहे आपल्याला कांद्याची पात. आता ही कांद्याची पात चांगली एकत्र मिक्स करून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, नंतर धने पावडर सुद्धा घालायची आहे. तो व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला आहे. आणि त्यानंतर घालायचं चवीप्रमाणे मीठ. आता मिठामुळे ना कांद्याच्या पातीला पाणी सुटणार आहे आणि आता त्याला पाणी सुटायला लागलं ना की मग त्यामध्ये आपल्याला 1-2 गोष्टी ॲड करायच्या आहेत. तर यामध्ये पहिल्यांदा ॲड करायचं आहे आपल्याला बेसन पीठ. तर 3 मोठे चमचे बेसन पीठ मी यामध्ये घातलेलं आहे आणि थोडंसं अगदी ज्वारीचं पीठ असेल तर तेही घालायचं. त्याने ना मोकळी छान अशी भाजी होते ही. आता हे पीठ सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. वरून ना थोडंसं पाणी जर गरज वाटली तर घालायचं. परत त्यावर झाकण ठेवायचं आणि चांगली अशी वाफ येऊ द्यायची. पुन्हा एकत्र करून घ्यायचं. वरनं पुन्हा 2 चमचे तेल घालायचं आणि झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची आणि मस्त असं आपलं कांद्याच्या पातीचं पिठलं तयार झालेलं आहे. ज्वारीच्या भाकरीबरोबर तर अगदी मस्त लागतं. खाताना वरून पुन्हा थोडंसं तेल घ्यायचं यावर. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओत. बाय.